So, good evening to all. Check करा last lecture मध्ये yes A inverse by using transformation method पाहिलं होतं. Okay, त्यालाच parallel काही questions आहेत coming part of application of matrices मध्ये. Okay, application forms मध्ये there is methods आहे inversion method and reduction method. So make the title application of matrices. जे काही ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत मॅक्सिमम रो ट्रान्सफॉर्मेशन विचारलंय. लास्ट टाइम एकदा कुठेतरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन विचारलं होतं पण त्याचा फारसा नंतर नाही. जुलै एक्झाम मध्ये विचारलं होतं, नॉट फॉर द मार्च और एप्रिल एक्झाम मध्ये कधी विचारलं गेलेलं नाहीये. सो रो ट्रान्सफॉर्मेशन मेजरली विचारलं जातं. येस, सो मेक द टायटल ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस. टायटल ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस. So, application of matrices. So first we will solve the equations. Yes, या आधी तुम्हाला क्रॅमर्स रूल झालाय आठवा, राईट? क्रॅमर्स रूल झालेला आहे. त्या पद्धतीने तुम्ही इक्वेशन टू अननोन फॉर्म्स, 3 इक्वेशन 3 अननोन फॉर्म जशा पद्धतीने सॉल्व्ह केलाय तसंच ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस मध्ये इक्वेशन्स गिव्हन असतील आणि ते इक्वेशन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत अननोन म्हणून सॉल्व्ह करायचे. देयर आर 2 मेथड्स. First one is inversion method. Inversion method. ज्यामध्ये तुम्हाला इन्व्हर्स काढायचा. Second is reduction method. इथे तुम्हाला अपर किंवा लोअर ट्रायंगुलर फॉर्म पाहायचा आहे, अपर किंवा लोअर ट्रायंगुलर फॉर्मेशन पाहायचं आहे. ओके, सो ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस. टायटल दिलेलं आहे ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस. फर्स्ट आहे इन्व्हर्जन मेथड, सेकंड वन रिडक्शन मेथड. इन्व्हर्जन मेथड, रिडक्शन मेथड कशासाठी युटिलाइज होतो? इक्वेशन्स सोल्युशन देण्यासाठी, इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी होतो. 2 इक्वेशन 2 अननोन, 3 इक्वेशन 3 अननोन फॉर्म. 2 इक्वेशन 2 अननोन, 3 इक्वेशन 3 अननोन फॉर्मेशन साठी याचा युटिलाइज होतो. सो त्याच्यामध्ये तुम्हाला मेथड आहेत, एक इन्व्हर्जन आणि रिडक्शन. याचा डेप्थ आणि डिटेल्स फॉर्म पाहायचा आहे. टायटल दिलंय मी ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस. ओके, ट्रान्सफॉर्मेशन मेथड परत याच्यात मध्ये थोडाफार येणारच आहे तुम्हाला, तिथे तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून होऊन जाईल. ओके, मेक द टायटल इन्व्हर्जन मेथड साठी क्वेश्चन. एक्झाम मध्ये मेथड मेन्शन असते, एक्झाम मध्ये कुठल्या पार्टने सॉल्व्ह करायचा क्वेश्चन ती मेथड मात्र कंपल्सरी मेन्शन असते. तसं जर असेल तर तुम्हाला त्याच मेथडने क्वेश्चन सिम्प्लिफाय करावं लागेल, त्याच मेथडने तुम्हाला सिम्प्लिफाय करावं लागेल. सो टेक डाउन द क्वेश्चन. Solve the equations by inversion method. Solve the equation by inversion method. Solve the equations by करा inversion method. Solve the equations by inversion method. X plus 2y equal to 2. 2x plus 3y equal to 3. तर याच्यासाठी इन्व्हर्जन मेथड तुम्हाला अप्लाय करेल. व्हॉट इज दॅट इन्व्हर्जन मेथड? म्हणजे ए इन्व्हर्स फॉर्म तुम्हाला काढायचा, थोडक्यात ए इन्व्हर्स फॉर्म काढायचा. ओके, व्हॉट इज इन्व्हर्जन मेथड? फर्स्ट तुम्हाला दिलेला मॅट्रिक्स इक्वेशन म्हणून काय करा, कन्वर्ट करा. सो मॅट्रिक्स इक्वेशन, दिलेले इक्वेशन मॅट्रिक्स इक्वेशन म्हणून कन्वर्ट करा. मॅट्रिक्स इक्वेशन फॉर्म. Matrix equation form. Okay, what is matrix equation? A into x equal to b. लक्ष द्या इकडे, a into x into b. दोनच अननोन आहेत x मध्ये आणि b हा कॉन्स्टंट ऑफ इक्वेशन असतो. हे जर मी तुम्हाला क्रॅमर्स रूलने सांगितलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? या पार्ट ऑफ b काढला असता फर्स्ट, त्यानंतर dx, त्यानंतर dy. x काढताना dx by d, y काढताना dy by d. आठवतं? दिस इज क्रॅमर्स रूल बाय युजिंग डिटर्मिनंट मेथड. या ऐवजी तुम्हाला कुठली मेथड वापरायची आहे? मॅट्रिक्स मेथड वापरायची आहे. सायमल्टेनियसली 2 इक्वेशन सॉल्व्ह करून पण x आणि y येतो, पण काही क्रिटिकल क्वेश्चन साठी तुम्हाला मॅट्रिक्सचा यूज होऊ शकतो. आणि नंबर ऑफ अननोन जर जास्त असतील, मॅक्स 4, 8, 6 या पद्धतीने जर
4 6 8 या पद्धतीने जर अननोन असतील तर कदाचित तुम्हाला मॅट्रिक्सचा यूज त्या ठिकाणी होऊ शकतो. मॅट्रिक्सचा यूज होऊ शकतो. कॉम्प्युटर मध्ये तर सर्रास इक्वेशन्स अननोन काढण्यासाठी याचा यूज फार मोठा आहे. ओके, तर सिम्पलेस्ट फॉर्म जी मेथड पडते आपण ती युटिलाइज करतो. इक्वेशन सोपं आहे म्हणून सायमल्टेनियसली सॉल्व्ह करू शकता, पण इक्वेशन डिफिकल्ट असेल तर मेथड आपल्याला माहित पाहिजे. वी कॅन गो बाय मॅट्रिक्स मेथड. ॲटॉमिक फिजिक्स मॅट्रिक्स खूप युटिलाइज होतो असं म्हणतात. ॲटॉमिक फिजिक्स मध्ये अननोन काढण्यासाठी खरं याचा बेसिक यूज आहे. ओके, इथे एक्स आणि वाय अननोन आहे. ओके, हाऊ टू राईट द फर्स्ट रो. फर्स्ट रो लिहिताना इथं 1 इथं 2 आणि बी मॅट्रिक्स मध्ये 2. सो 1 2 इथला 1 इथला 2 घ्यायचा. हा 2 कॉन्स्टंट इथं लिहायचा. इथं एक्स. लक्ष द्या 2 3 आणि 3 2 3 इथला रो काउंट करा. इथला रो लिहिला. इथं 2 इथं 3 आणि हा इथला कॉन्स्टंट 3 इथं y. या पद्धतीने तुम्हाला मॅट्रिक्स कोएफिशिएंट ऑफ x आणि y, कोएफिशिएंट ऑफ x आणि y इथं लिहायचे तुम्हाला. ओके, इथं एक्स वाय आणि इथं कॉन्स्टंट 2 3 या फॉर्म मध्ये. इकडे तुम्हाला हॉरिझॉन्टल जायचं, इकडे व्हर्टिकल जायचं. इकडे हॉरिझॉन्टल इकडे व्हर्टिकल जायचंय आणि इक्वेट ठेवायचं. चेक करा इक्वेशन बरोबर आहे का. 1 into x 2 into y equal to 2. 1 into x 2 into y equal to 2. हे झालं तुमचं इक्वेशन पार्ट. 2 into x 3 into y equal to 3. 2 into x 3 into y equal to 3. 2 into x 3 into y equal to 3. या पद्धतीनं मॅट्रिक्स कन्वर्ट केलं जातं. आता तुम्ही म्हणाल इन्व्हर्जन मेथड काय. येस, दॅट इज द फॉर्म वी नीड टू कन्वर्ट 1 मार्क. याला 1 मार्क असतो. ax equal to b ला ax equal to b. a म्हणजे मॅट्रिक्स आहे. इथं या ठिकाणी 2/2 आलेला आहे. x कोएफिशिएंट 1 आहे, y कोएफिशिएंट 2 आहे. राईट, पहिल्या इक्वेशन मध्ये तो फर्स्ट रो म्हणून आलेला आहे. सेकंड इक्वेशन मध्ये 2x 3y, x चा कोएफिशिएंट 2 y चा कोएफिशिएंट 3 2 3 x y फॉर्म. करेक्ट. सो इथले कॉन्स्टंट 2 आणि 3 2 आणि 3 ax equal to b हे फॉर्म. ax equal to b हा फॉर्म. ओके, याचं सांगा बरं मॅट्रिक्स इक्वेशन असल्यास आपण काय करतो. मॅट्रिक्स इक्वेशन असल्यानंतर काय करतो, काय सांगितलेलं याच्या आधी हिंट. या आधी तुम्हाला हिंट सांगितली होती मॅट्रिक्स इक्वेशन असल्यास आपण काय करतो. यस प्रथमेश, करेक्ट, व्हेरी गुड. मल्टिप्लिकेशन नाही करायचं राशन त्याचा प्रथम, सॉरी. ओके, अजून क्रॅमर्स रूल नाही रे राजा, एवढं सांगितलं ना. 11वीला क्रॅमर्स रूल होता, 12वीला कशाला आला क्रॅमर्स रूल. याच्या पुढे काय करायचं ते सांगा. मॅट्रिक्स इक्वेशन असल्यानंतर आपण काय करतो हे सांगायचं. काय केलं पाहिजे. काढा नोटबुक, चेक करा पटकन, पेज पलटून पहा. मी तुम्हाला सांगितलं मॅट्रिक्स इक्वेशन असल्यानंतर या टाईपचं एक्झाम्पल पण मी घेतलंय तुम्हाला. या टाईपचं एक्झाम्पल पण घेतलेलं आहे. काय करायचं ते सांगा. सिम्प्लिफाय तर करायचंच. इथली स्टेप सांगा पहिल्यांदा. काय केलं पाहिजे मॅट्रिक्स इक्वेशन असल्यास काय लक्षात ठेवायला सांगितलंय. यस प्रसाद, करेक्ट. ए इनव्हर्सने बोथ साइडला मल्टिप्लाय करायचं. कधी पण इंट लक्षात ठेवा. मॅट्रिक्स बाबतीत इक्वेशन दिलं म्हटलं की ट्राय करायचं ए इनव्हर्सने बोथ साइडला मल्टिप्लाय करायचं. ए इनव्हर्सने बोथ साइडला मल्टिप्लाय करा. काय असेल इक्वेशन आता. ए इनव्हर्स इंटू ए into x equal to a inverse into b. a inverse into b. a into a inverse. a into a inverse is the I into x equal to a inverse into b. आता चेक करा. a inverse 2/2 चा, राइट. a inverse 2/2 चा. b matrix 2/1 चा. a inverse 2/2 चा. b is 2/1. then order of ए बी इनव्हर्स. ए इनव्हर्स इंटू बी ची मिळणारी ऑर्डर किती बाय किती असेल. 2/1 असेल. 2/1 असेल. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. समजा तुम्ही उलट लिहिलं, बी इंटू ए इनव्हर्स लिहिलं, काय असेल रे. काय असेल. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल नसेल. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनच पॉसिबल नाहीये. बी सुरुवातीला चालत नाही. ए इनव्हर्स सुरुवातीला पाहिजे तरच मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. म्हणून या ठिकाणी ए इनव्हर्स सुरुवातीला घेतलाय, नंतर बी घेतलाय. राईट. इथं चालतो ए इनव्हर्स या साईडला किंवा या साईडला. का ऑर्डरच त्याची तशी आहे 2/2. सो लक्षात द्या
या ठिकाणी a इनवर्स इंटू a इज द I इंटू x इज x, a इनवर्स इंटू b. सो b आपल्याला माहिती आहे, a इनवर्स काढावा लागेल, वी कॅन यूज a इनवर्सच्या मेथड काय आहेत, a इनवर्सच्या मेथड काय आहेत, a इनवर्स काढण्यासाठी which methods do we know? Which methods do we know for inverse? Yes, transform and adjacent नाही रे राजा, कोण आहे रे adjacent? तसं adjacent का, adjoint method, correct? So a inverse by using two methods, adjoint and दूसरी method transformation. एक adjoint method आहे आणि दुसरी transformation. एक adjoint method आहे आणि दुसरी transformation method. एक adjoint method आहे आणि दुसरी transformation. सो कुठली प्रिफर करणार सांगा, adjoint and transformation. तुम्ही कुठलीही मेथड वापरू शकता, कुठलीही मेथड वापरू शकता. ए इनवर्स काढायचा आहे त्याला इन्व्हर्जन मेथड म्हणतात. ए इनवर्स काढताना ए इनवर्स we can calculate by using a inverse, we can calculate by using these two methods. कुठली मेथड घेऊ शकता, याला 1 मार्क असतो, लक्षात ठेवा, याला 1 मार्क असतो एक्झाम मध्ये. हे इक्वेशन वगैरे व्यवस्थित लिहायचं, ए इनवर्स ने मल्टिप्लाय केलेलं दाखवायचं, हा कन्वर्ट होतो हा दाखवायचंय. दिस प्रोसेस गेट्स 1 मार्क. तिथून पुढे आता हार्डली क्वेश्चन 2 to 3 मार्क्स साठी पण विचारलं जाऊ शकतं. आता राईट आन्सर आलं तरच मार्क्स मिळतो, नाही तर नाही. राईट आन्सर आलं तरच. आता राईट आन्सर काढण्यापूर्वी फर्स्ट इनवर्स एक्झिस्ट आहे का तो चेक करा, म्हणजेच डिटर्मिनंट. सो दिलेल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढा. 1 2 2 3 सांगा डिटर्मिनंट किती, 3 - 4. आन्सर इज -1. करेक्ट. सो डिटर्मिनंट ऑफ a is not equal to 0, is not equal to 0. So a inverse is exist. A inverse is exist. या केस मध्ये a inverse exist आहे, या केस मध्ये a inverse exist आहे. करेक्ट. सो डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू 0 हा फॉर्म. सो adjoint मेथड ने जाणार असाल तर राईट डाउन द adjoint डायरेक्टली. adjoint ऑफ a मायनर कोफॅक्टर ने लिहिलं तरी चालेल, डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. तुम्ही मायनर कोफॅक्टर काढून दाखवा आणि adjoint लिहा. त्याच्यानंतर कोफॅक्टर मॅट्रिक्स आठवतो ना प्रोसेस, कोफॅक्टर मॅट्रिक्स आणि त्यानंतर त्याचं ट्रान्सफॉर्मेशन, त्यानंतर त्याचा ट्रान्सपोज, सॉरी कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. करेक्ट. कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. सो adjoint ऑफ a कसं लिहायचं, शॉर्टकट सांगितलेलं मागच्या वेळेस. adjoint लिहिताना डायगोनल एलिमेंट चेंज करा, नॉन डायगोनल एलिमेंट जागेवर ठेवा, याला डायगोनल म्हणा. हे दोन एलिमेंट चेंज करा, म्हणजे 1 आणि 3 ची पोझिशन चेंज, पोझिशन चेंज ऑफ 1 and 3. किती, 3 1 करा त्याला, 3 1 करा त्याला. 1 आणि 3 ऐवजी 3 आणि 1 लिहा. दिलं का. या पोझिशनचा एलिमेंट आणि या पोझिशनचा एलिमेंट काय करायचं, प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. दॅट्स इट. चेंज द साइन ऑफ दिस नॉन डायगोनल एलिमेंट्स. नॉन डायगोनल कुठले, हे जे आहे ते नॉन डायगोनल एलिमेंट्स. प्लस ऐवजी मायनस, मायनस ऐवजी प्लस, म्हणजेच 2 आहे -2 झाला, 2 आहे -2 झाला. क्लियर. दिस इज adjoint. नाउ फायनली a inverse equal to 1 by determinant of a into adjoint of a. So determinant is -1 आहे, राईट. आणि मॅट्रिक्स मध्ये 3 -2 -2 1. -1 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, -3 +2 +2 -1. दिस इज द a inverse. is the a inverse. झालं की इथपर्यंत सर्वांचं. या आधी आपण या टाइपचे क्वेश्चन्स डील केलेले आहेत. डील केलेले कुठपर्यंत, adjoint a inverse पर्यंत डील केलेले. नाउ यूज द इक्वेशन नंबर 1, substitute and tell me the value of x. Tell me the value of x. x ची व्हॅल्यू तुम्हाला सांगायची. x ची व्हॅल्यू सांगायची.
लक्ष द्या. फ्रॉम इक्वेशन 1 from equation 1 from equation 1 इक्वेशन 1 इथे आहे. फ्रॉम इक्वेशन 1 काय इक्वेशन 1 x इक्वल टू a इनवर्स ऑफ b x इक्वल टू a इनवर्स ऑफ b. So x equal to a inverse ची value -3 2 2 minus 1 okay into b matrix 2 3 2 so x equal to या ठिकाणी हॉरिझॉन्टल या ठिकाणी वर्टिकल एवढं लक्षात ठेवायचं. मल्टिप्लिकेशन म्हटलं या ठिकाणी हॉरिझॉन्टल या ठिकाणी वर्टिकल फॉर्म. सांगा मल्टिप्लिकेशन काय -3 into 2 -3 into 2 साइडला कॅल्क्युलेशन्स करा 2 into 3 आन्सर इज 0. इज इट करेक्ट? बरोबर आहे का? 0 आला. सांगा बरं सेकंड एलिमेंट काय येतो? सेकंड एलिमेंट काय येतो? सेकंड एलिमेंट काय येतो चेक करा. सेकंड एलिमेंट काय येतो चेक करा. यस आयुष करतोय का? रोल नंबर टाकला नाही आयुष. यस झालं का? विवेक श्रद्धा झालं का? यस प्रसाद बरोबर आहे. अनिश लिहितोय का? अनिश आता चालू सर आता जॉईन झालोय. आता पाहतो पहिल्यांदा काय चाललंय ते बोर्ड वरती. समजलं तर लिहितो म्हणून नाही तर देतो सोडून. आर्या करेक्ट. सांगा पटकन. एक व्हॅल्यू काढली एक राहिली आहे. प्रदीप्ता बरोबर आहे. ऋषिका यस करेक्ट. मानसी बरोबर आहे. आन्सर इज 1. नेक्स्ट व्हॅल्यू किती येते? 1 येते. कसं काढणार? इथे लक्ष द्या. या ठिकाणी 2 into 2 -1 into 3 -1 into 4 minus 3 answer is 4 minus 3 answer is 1. Four minus 3 is 1. क्लियर आहे? इन्व्हर्जन मेथड मध्ये ए इन्व्हर्स काढावं लागतं आणि ए इन्व्हर्स तुम्ही तुमच्या इझी मेथडने काढू शकता. तुम्हाला जी कुठली मेथड वाटत असेल त्या मेथडने तुम्ही काढू शकता. ए इन्व्हर्स बाय एडजॉइन और ए इन्व्हर्स बाय ट्रान्सफॉर्मेशन मेथड दोन्हीपैकी कुठलीही एक युटिलाइज करू शकता. इज दॅट क्लिअर? या 3/3 साठी हा जर क्वेश्चन विचारला असेल तर 3/3 साठी x plus y minus z equal to x plus y first equation x plus y plus z equal to -1 x plus y plus z equal to -1. second equation x minus y plus z equal to 2 x minus y plus z equal to 2 x plus y minus z equal to 3 so first equation x plus y plus z equal to -1 x minus y plus z equal to 2 x plus y minus z equal to 3. These are the three equations we should have to solve. 3 equation 3 unknown part
Three equation, three unknown part need to be solved. x काढलाच आहे ना, x म्हणजे हा x आणि हा y असतो. लक्ष द्या राजांनो, कॅपिटल X म्हणजेच हा x आणि हा y असतो. इथे x y z काढायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला x y z काढायचा आहे. सो ट्रान्सफॉर्म इनटू मॅट्रिक्स फॉर्म. याचा मॅट्रिक्स फॉर्म तयार करा. काय होईल मॅट्रिक्स फॉर्म? ax इक्वल टू b. परत एकदा, व्हॉट इज द a? 3/3 मॅट्रिक्स. 3/3 काय असेल? 1 1 1. फर्स्ट रो 1 1 1, 1 मायनस 1 1, बरोबर आहे. 1 1 मायनस मॅट्रिक्स. त्यानंतर कॅपिटल X म्हणजेच एक्स वाय झेड असतो आणि B म्हणजे कॉन्स्टंट. B काय असतो तर कॉन्स्टंट असतो. B म्हणजे कॉन्स्टंट फॉर्म. 1 2 3, 1 2 3. झालं. ax इक्वल टू b, a इनवर्स ने मल्टिप्लाय इथपर्यंत यायचं. इक्वेशन नंबर 1 पर्यंत ऍज इट इज, नो चेंज. इक्वेशन कन्वर्ट केलेत कशामध्ये? मॅट्रिक्स 1 मध्ये. सो इथं 1 1 1 1 1 1 करेक्ट इक्वल टू किती? -1. येस करेक्ट, बरोबर. ते किती पाहिजे? -1 पाहिजे, बरोबर आहे. सो 1 1 1 x -1, 1 1 1 -1 फर्स्ट रो आहे. 1 -1 1 सेकंड रो. Third row 1 1 -1, 1 1 -1 third row, x y z -1 2 3. This is the question which is converted into matrix equation form. Matrix equation ax equal to b. In a inverse ne multiply on both the sides. त्याच्यावरून x a inverse into b, x a inverse into b. A inverse we can do it by adjoint or transformation method. Before that, need to check the determinant of A. सांगा determinant of A किती येतो? determinant of A किती येतो ते तुम्हाला सांगायचं. determinant of A काढा. किती येतो सांगा. determinant of A किती येतो ते तुम्हाला सांगायचं आहे. Determinant 0 Swaraj wrong. Piyush Kunte correct. Very good. CET ला येतात पण याचे शॉर्टकट आहेत. CET ला येतात पण ते शॉर्टकट आहेत. यस बाकीचे डिटर्मिनंट सांगा. डिटर्मिनंट ऑफ A is what? डिटर्मिनंट ऑफ A काढा आणि सांगा किती येतो. पियुष आन्सर बघून सांगितलं का रे? असं नाही करायचं, व्यवस्थित सॉल्व्ह करायचं त्याला. सर तुम्ही तर आमचं कॉपी करून लिहिता सर, आम्ही कॉपी केलं तर बिघडलं काय सर? बरोबर आहे ना? सांगा पटकन किती येतो डिटर्मिनंट. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट? यस मानसी रॉंग. यस प्रसाद कांबळे करेक्ट. स्वराज जगताप करेक्ट. पट 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 सांगा डिटर्मिनंट ऑफ A किती? डिटर्मिनंट ऑफ A किती येतो? यस बी फास्ट. यस उद्धव करेक्ट. प्रथम यस करेक्ट. डिटर्मिनंट ऑफ A येतो 4. किती येतो? 4 येतो. डिटर्मिनंट ऑफ A इज 4 येतो, राईट. त्यानंतर तुम्हाला त्याचा ऍडजॉइन काढायचा आहे. मायनर कोफॅक्टर मेथडने काढू शकता. अदरवाइज डायरेक्ट ऍडजॉइन घ्यायचा असेल तर वी विल यूज द शॉर्टकट मेथड. A इनवर्स बाय युजिंग ऍडजॉइन ने जाणार आहे. A इनवर्स बाय युजिंग ऍडजॉइन मेथड ने जाणार आहे. जर ऍडजॉइन लिहायचं असेल तर सी हियर द शॉर्टकट. शॉर्टकट या पद्धतीने 1 1 1 पहिला रो 1 1 1 सेकंड रो 1 -1 1 थर्ड रो 1 1 -1 ऍज इट इज लिहायचा आहे तो मॅट्रिक्स. ऍज इट इज लिहायचा आहे. फर्स्ट रो रिपीट करा. फर्स्ट कॉलम रिपीट करा. सेकंड कॉलम रिपीट करा. सेकंड कॉलम रिपीट करा. ऍडजॉइन लिहायचा आहे मला. ऍडजॉइन लिहिण्याची पद्धत शॉर्टकट मेथड सांगतोय. यूज दॅट वन.
You can write the adjoint directly here. Okay, सांगा इथे 1 1 1 1 minus 1 1 1 1 minus 1 हा मॅट्रिक्स होता. फर्स्ट कॉलम ऍज इट इज कॉपी केला, सेकंड कॉलम ऍज इट इज कॉपी केला. इथपर्यंत झालं का सर्वांचं? मॅट्रिक्स लिहायचा आहे, फर्स्ट कॉलम इथं परत रिपीट केला, सेकंड कॉलम परत रिपीट केला. कशासाठी करतोय? ऍडजॉइन लिहिण्यासाठी करतोय. दिस विल बी द इझिएस्ट मेथड टू राईट द ऍडजॉइन. इथपर्यंत झालं का त्यामुळे सर्वांचं? मॅट्रिक्स लिहिलं होतं, पहिलं कॉलम रिपीट, सेकंड कॉलम रिपीट. ओके, नाव check the first row as it is लिहायचं आहे. 1 1 1 1 1 first row as it is, second row as it is 1 minus 1 1 1 minus 1. फर्स्ट आणि सेकंड रो as it is कॉपी करायचे 5 एलिमेंट्स. त्यावेळेस ते 5 एलिमेंट्स पाहिजे, 5 एलिमेंट्स पाहिजे, तर 5 एलिमेंट पाहिजे. नाउ ब्रेक दिस मॅट्रिक्स, याला ब्रेक द्या. फर्स्ट कॉलम फर्स्ट रो वेगळा करा, या पार्ट ऑफ या 5 एलिमेंट मधला फर्स्ट रो वेगळा करा, फर्स्ट कॉलम वेगळा करा, त्याला ब्रेक करा. ब्रेक केलं त्याला, फर्स्ट रो वेगळा केलं, फर्स्ट कॉलम वेगळा केला. नाउ सी हाऊ टू राईट adjoin. adjoin लिहिताना या दोघांचा प्रोडक्ट घ्यायचा, -1 into -1, -1 किती रे? +1. आणि या दोघांचा प्रोडक्ट घ्यायचा 1 1, पण मायनस साइन द्यायचा. आन्सर इज 0. सो फर्स्ट एलिमेंट adjoin is 0. फर्स्ट एलिमेंट adjoin is 0. फर्स्ट एलिमेंट adjoin is 0. चला इथपर्यंत. नाउ नेक्स्ट याचं काम झालं आपलं. ओके, नेक्स्ट आता इथला जो 1 आहे ऑब्झर्व करा, या 1 ला मल्टिप्लाय होतो तो. इथला 1 या 1 ला मल्टिप्लाय. नेक्स्ट इथं जो -1 आहे तो याला मल्टिप्लाय होतो. सांगा काय येईल कॅल्क्युलेशन साइडला लिहा. 1 into 1 1 आला, -1 into 1 मायनस ऑफ -1 करा, म्हणजे आन्सर किती आलं? +2. जायचंय रो वाईज, लिहायचंय कॉलम वाईज, म्हणजे ट्रान्सपोज ऑटोमॅटिकली होतो. ट्रान्सपोज ऑटोमॅटिकली तुम्हाला काय होतं? इझिली फॉर्म करता येईल. जायचंय हॉरिझॉन्टल, लिहायचंय वर्टिकल, जायचंय रो वाईज, लिहायचंय कॉलम वाईज. मल्टिप्लिकेशन तर रो वाईज जायचंय, लिहिताना कॉलम मध्ये लिहायचं एलिमेंट फक्त, बस. आता तुम्हाला प्लस मायनस काय आहे काही गरज नाहीये, मायनर काय कोफॅक्टर काय गरज नाही पडत. त्या क्वेश्चनला कसं आन्सर दिलं पाहिजे हे लक्षात ठेवा. जिथं मायनर कोफॅक्टर लिहायचे तिथं मायनर कोफॅक्टर्स लिहून दिलेत तुम्हाला, जिथं गरज नाही पडत तिथं डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. ओके, या ठिकाणी थर्ड एलिमेंट काढतोय आपण. 1 into 1 1, 1 into -1 -1 झाला, minus +1, so answer is again 2. So answer is 2. 0 2 2, 0 2 and 2, 0 2 2. झिरो 2 and 2. ओके, क्लिअर प्रत्येकाला? कुणाला काही डाऊट आहे का? विचारा. कोफॅक्टर adjoint सेम आहेत? यस, होऊ शकतं. ओके, गेलं तर हॉरिझॉन्टल वर्टिकल लिहायचं लिहिताना, इथे एंट्री करताना वर्टिकल जायचंय. ओके, सांगा नेक्स्ट 1 into 1 इथं जायचं तुम्हाला, आणि 1 into -1 इथं जायचं. 1 into -1. ओके, 1 into 1 1 into -1 लिहा ते साइडला. कॅल्क्युलेशन लिहा साइडला कॅल्क्युलेशन्स लिहा. काय येईल? 1 into 1 1, 1 into -1 minus of -1 किती झालं? 2. सो राईट 2 हियर, राईट 2 हियर. 2 इथं लिहा. हा झालं फर्स्ट. जायचंय रो वाईज, लिहायचंय कॉलम वाईज. ओके, जायचंय रो वाईज, लिहायचंय कॉलम वाईज, एवढं लक्षात ठेवायचं. सो स्टार्ट. 1 into -1 -1, 1 into 1 again minus, so answer is -2. So this is -2. This is -2. जाने का रो वाइज, लिखने का कॉलम वाइज.
जानने का रो वाइज, लिखने का कॉलम वाइज. ओके, नेक्स्ट आणि लास्ट फॉर दिस कॉलम या ठिकाणी आणि हा 1 into 1 1 into 1 0 1 minus 1 आन्सर इज 0. सो दिस एलिमेंट इज 0. बरोबर आहे का इथपर्यंत? फायनल कोफॅक्टर वापरणारे चेक करून पहा. पुढे कॅल्क्युलेशन्स करून फायनल आन्सर एक्स वाय झेड काढायचं. फायनल आन्सर एक्स वाय झेड आहे आय इंटू एक्स एक्स इक्वल टू ए इनवर्स ऑफ बी. या दोघांचं मल्टिप्लिकेशन एक्स मिळतो, एक्स म्हणजेच एक्स वाय झेड मिळतो. स्टार्ट. इथं आता परत एकदा इथं क्रॉस मल्टिप्लाय 1 या ठिकाणी मायनस ऑफ मायनस ऑफ. सांगा किती? 1 मायनस ऑफ मायनस 1 या ठिकाणी 1 आणि मायनस ऑफ मायनस 1 म्हणजेच 2. सो तो 2 या ठिकाणी लिहायचा. ओके, नेक्स्ट हॉरिझॉन्टल जायचंय, लिहायचंय कॉलम वाइज. 1 minus 1 0 1 minus 1 0. Now minus 1 minus 1 minus 2. So this is adjoint, direct adjoint. The adjoint there, adjoint minor cofactor साठी ओव्हरकम असणारी मेथड आहे. एक्झाम मध्ये जर 4 मार्क्सला क्वेश्चन येत असेल तर मायनर कोफॅक्टर दाखवावे लागतील, नाही तर मायनर कोफॅक्टरचे मार्क कॅन्सल करतात. क्लिअर? 3 मार्क्सला आला तर डायरेक्ट adjoint लिहा. जर 4 मार्क्सला क्वेश्चन आला एक्झाम मध्ये तर काय कराल? मायनर कोफॅक्टर काढलेले दाखवायचे आहेत. ही मेथड नाही वापरायची. ही मेथड कधी 3 मार्क्सचा क्वेश्चन असेल तर. 4 मार्क्स क्वेश्चन असेल तर मायनर कोफॅक्टरला शुअरली 1 मार्क्स ठेवलेलं असतं. 1 मार्क्स ठेवलेलं असतं. सो नेक्स्ट इनवर्स बाय युजिंग adjoint काय असतो? adjoint of A divided by determinant of A. So determinant of A is 1 by 4 and the matrix 0 2 2 2 minus 2 0 2 0 minus 2 2 कॉमन काढा रे. प्रत्येक एलिमेंट मधून 2 कॉमन काढा. प्रत्येक एलिमेंट मधून 2 कॉमन काढा आणि तो आलेला 2 बाहेर लिहा. 2 by 4 2 by 4 2 कॉमन काढला इथून 1 आला. 2 कॉमन काढला इथून 1 आला. करेक्ट? इथं 2 कॉमन 1 2 कॉमन minus 1 2 कॉमन 0 2 कॉमन 1 2 कॉमन 0 2 कॉमन minus 1. That's it. So A inverse 1 by 2 1 by 2 या ठिकाणी 0 1 1 फर्स्ट रो 1 minus 1 0 1 0 minus 1. The A inverse is the inverse. Okay, so finally capital X काढायचा आपला. So write down from equation 1 from equation 1 from equation 1 from equation 1 काय equation 1 x equal to A inverse of B. X equal to A inverse किती आहे? 1 by 2 times of 0 1 minus 0 1 1 1 minus 1 0 1 0 minus 1 into B matrix. What is the B? Minus 1 2 3 is the B matrix. Now multiplication and divided by 2 आहे. पहिले मल्टिप्लाय करून घ्या, नंतर डिवाइड करू आपण. इथं हॉरिझॉन्टल जायचंय, या ठिकाणी वर्टिकली डाऊन यायचं. त्या साइडला हॉरिझॉन्टल जायचंय, त्या साइडला वर्टिकली डाऊनवर्ड यायचं डायरेक्शन. ठीक आहे, डाऊनवर्ड यायचं. ओके, स्टार्ट मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन स्टार्ट करा. 0 नी -1 ला प्लस 1 न 2 ला प्लस 1 नी 3 ला 0 plus 2 plus 3 answer 5. Answer 5 येतं. So that is X matrix. X matrix म्हणून डिफाइन असेल. So पहिला एलिमेंट 1 by 2 times of 5 आलेला आहे. 5 आलेला आहे. चेक करा. पहिला एलिमेंट 5 येतो, चेक करा. या ठिकाणी
x equal to 1/2 times of first element is 5. बरोबर आहे. इकडे हॉरिझॉन्टल जायचं, इकडे व्हर्टिकली डाऊन यायचं. इथला 0 -1 ला, 1 2 ला, 1 3 ला आणि ऍड इट. आता सेकंड करू आपण. सेकंड रो सेम कॉलम, सेकंड रो वरती जा आणि तोच कॉलम घ्यायचा. मल्टिप्लिकेशन असं असतं, 1 with -1, 1 with -1 प्लस करा. 1 with -1 झालं, -1 with 2, -1 into 2 plus 0 into 3, 0 into 3. So -1 -2 plus 0. So answer is -3 का, -1 -2 0. Yes. Answer is -3. Answer is -3. Correct. आणि शेवटचा रो and the column. शेवटचा रो and the column. काय या ठिकाणी 1 into -1, 0 into 2, -1 into 3. So या ठिकाणी -1 0 -3 किती झाला हा, -4. 2 न डिवाइड करा. So you will get 5/2 -3/2 and -2 is your answer. 1/2 न डिवाइड केल्यानंतर, 1/2 न डिवाइड केल्यानंतर फायनल आन्सर या पद्धतीने असेल. फायनल आन्सर या पद्धतीने असेल. So this is the inversion method. इन्व्हर्जन मेथड मध्ये a इन्व्हर्स ने आपण बोथ साइडला मल्टिप्लाय करतो. a इन्व्हर्स ने बोथ साइडला मल्टिप्लाय करतो. समजलं हे? a इन्व्हर्स ने बोथ साइडला मल्टिप्लाय करतो. So a इन्व्हर्स into a I येतो, I into x राहतो शिल्लक. मग a इन्व्हर्स into b राहतो. या टाइपचा क्वेश्चन आपण ऑलरेडी घेतला आहे. तर लक्षात ठेवा, याला इन्व्हर्जन मेथड म्हणतात. 2/2 चा क्वेश्चन एक घेतलाय, 3/3 चा एक क्वेश्चन घेतलाय. इन्व्हर्स काढताना यू कॅन यूज एनी मेथड. मॅक्सिमम बुक मध्ये काय केलंय, सोल्युशन बुक मध्ये तुम्हाला ऑब्झर्व असेल, ट्रान्सफॉर्मेशन मेथड सगळ्यात जास्त वापरली आहे. ट्रान्सफॉर्मेशन मेथड जास्त वापरली आहे त्यांनी. Yeah, next method, reduction method. Reduction method title टाका. Reduction method साठी 2/2 चा क्वेश्चन घ्या. Solve the equations by reduction method. 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 X plus 3y. X plus 3y. X plus 3y equal to 2. 3x plus 5y. 3x plus 5y equal to 4. हे जे 2 इक्वेशन 2 अननोन आहे, याचं तुम्हाला काय करायचं आहे, रिडक्शन मेथडने आन्सर काढायचं आहे. मेथड महत्वाची आहे. त्यामुळे सीईटी ला काय होतं, सीईटी ला कुठली मेथड वापरली याचा काही संबंध नसतो. बोर्ड साठी तुम्हाला ही मेथड लर्न करावी लागेल. या ठिकाणी रिडक्शन घ्यायचं आहे. अर्थ काय होतो हे समजून घ्यायचं आहे फक्त तुम्हाला. व्हॉट इज द मीनिंग बिहाइंड रिडक्शन. सॉल्व द इक्वेशंस बाय यूजिंग रिडक्शन मेथड. Solve the equations by using reduction method. Okay. आता सारखंच एक इक्वेशन फॉर्म तयार करा मॅट्रिक्स मध्ये.
मॅट्रिक्स मध्ये इक्वेशन फॉर्म तयार करायचं. काय असेल इक्वेशन फॉर्म? ax इक्वल टू b साठी. व्हॉट इज a? 1 3 3 5. x x आणि y आहे. व्हॉट इज द b? 2 आणि 4. 2 आणि 4 आहे. आणि 4 राईट. इथे तुम्हाला मॅट्रिक्स रिडक्शन वापरायचं आहे. व्हॉट इज मीन बाय रिडक्शन? रिडक्शनचा अर्थ होतो एक तर तुम्ही अप्पर किंवा लोअर ट्रायंगुलर फॉर्मेशन्स तयार करावं लागतं. वी विल टेक द अप्पर ट्रायंगुलर फॉर्मेशन u11 12 0 u22. याला म्हणतात अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. याच्यामध्ये अप्पर एलिमेंट प्रेझेंट असतात, बिलो द डायगोनल एलिमेंट किती असतो? 0. म्हणून याला अप्पर ट्रायंगुलर म्हणतात. अप्पर एलिमेंट प्रेझेंट असतो, बिलो द डायगोनल एलिमेंट 0 असतो. म्हणजे तुम्हाला इथला एलिमेंट 0 करून x च्या कोएफिशियंटला मल्टिप्लाय केल्यास तो 0 होणार. म्हणजे एक व्हेरिएबल तुम्ही कमी करू शकता. एक व्हेरिएबल याच्यामधला कमी करू शकता. ही मेथड आहे फक्त लक्षात ठेवा. ओके. याच्यामध्ये 3/3 असेल तर काय कसं असेल? हा u11 12 13 0 22 23 0 0 3 3 या पद्धतीने असेल. ओके. डायगोनली बिलो द डायगोनल एलिमेंट 0 असतात, याला अप्पर ट्रायंगुलर म्हणतात. दिलेला मॅट्रिक्स रिड्यूस करायचा. दिलेला मॅट्रिक्स काय करायचा? रिड्यूस करायचा. कशामध्ये? हा एलिमेंट 0 आणायचा. हा एलिमेंट 0 आणायचा बाय युजिंग ट्रान्सफॉर्मेशन. आता बाय युजिंग ट्रान्सफॉर्मेशन जसं तुम्ही अप्पर ट्रायंगुलर तयार करू शकता तसं लोअर ट्रायंगुलर असू शकतो का? येस, असू शकतो. जसं तुम्ही अप्पर तयार करू शकता तसं लोअर असू शकतो का? येस, लोअर असू शकतो. L11 0 21 22 हा झाला लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. इथं 11 0 0 21 22 0. नेक्स्ट 31 32 33. L3 U आणि L काढला लक्षात ठेवण्यासाठी. U आणि L काढलेला आहे लक्षात ठेवण्यासाठी. हे झालं डायगोनल आणि हा झाला लोअर ट्रायंगुलर. हा झाला डायगोनल. अबव डायगोनल एलिमेंट आर 0 इज कॉल्ड ॲज लोअर ट्रायंगुलर. लोअर एलिमेंट प्रेझेंट असणं, राईट? L फॉर्म लक्षात ठेवा. लोअर एलिमेंट प्रेझेंट असणं लोअर ट्रायंगुलर फॉर्म. अप्पर एलिमेंट प्रेझेंट असणं अप्पर ट्रायंगुलर फॉर्म. डेफिनेशन उलटी आहे. बिलो द डायगोनल एलिमेंट 0 अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. अबव द डायगोनल एलिमेंट 0 लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. काय करायचंय ते सांगतो. या ठिकाणी तुम्ही अप्पर किंवा लोअर वापरू शकता. काय करायचं आपल्याला? समजा 3 व्हेरिएबल असतील तर 2 व्हेरिएबल 0 करतात. यामुळे 2 व्हेरिएबल 0 होतात तुमचे. एकच व्हेरिएबल शिल्लक राहतं. या व्हेरिएबलची व्हॅल्यू तुम्ही नेक्स्ट इक्वेशन मध्ये ठेवून अनदर व्हेरिएबल काढू शकता. परत 2 व्हेरिएबल झाले. सपोज इथं z ची व्हॅल्यू मला मिळाली, मी इथं z ची व्हॅल्यू ठेवून y काढणार. लक्षात येत आहे? आणि या ठिकाणी z आणि y ठेवून x कॅल्क्युलेट करणार. म्हणजे याला म्हणतात रिडक्शन मेथड. म्हणतात याला. सो या फॉर्मेशन मध्ये पहिल्यांदा आपल्याला याला ट्रान्सफॉर्म करावं लागेल. याचं ट्रान्सफॉर्मेशन घ्यायचं आहे. म्हणजे इथं 1 आहे का पहिले चेक करा. येस, इथं 1 आहे. या 1 चा यूज करून इथं 0 घ्यावा लागतो. कंपल्सरी या ठिकाणी 1 पाहिजे तरच इथला 0 तयार करता येतो. किंवा तुम्हाला इझी पडतं पुढच्या कॅल्क्युलेशन साठी इझी पडतं. त्यामुळे इथं 1 आहे का क्रॉस चेक करा. नसेल तर पहिल्यांदा 1 आणा तिथं. या 1 चा यूज करून इथं 0 आणायचा आहे मला. या 1 चा यूज करून इथं 0 आणायचा आहे. म्हणजे या ठिकाणी कुठल्या रो मध्ये चेंज आहे? R2 मध्ये चेंज आहे. करेक्ट? R2 मध्ये इथला एलिमेंट 0 आणायचा आहे मला. सो R2 मध्ये चेंज आहे. R2 मायनस किती करावं लागेल? हा 3 आहे. याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच R2 मायनस 3 करून चालेल का नुसतं? नाही. विथ द हेल्प ऑफ कशाची घ्यायची हेल्प? R1. विथ द हेल्प ऑफ R1. सो R2 minus 3 times of R1 ही प्रोसेस इथं घ्या. या ठिकाणी आपल्याला 0 मिळवायचा आहे. करेक्ट? सो फर्स्ट रो ऍज इट इज, नो चेंज. फर्स्ट रो नो चेंज. फर्स्ट रो ऍज इट इज 1 3. इथं मात्र काय झालं आता? 0.
आता या दोन एलिमेंट्स बाबतीत चेक करा, कॅल्क्युलेशन 0 आलं. या दोन एलिमेंट बाबतीत चेक करा किती येतं आन्सर सांगा. R2 चा एलिमेंट इथला किती आहे 5 -3 टाइम्स ऑफ करस्पॉन्डिंग एलिमेंट घेतलंय मी हे सगळं 5 - 9 म्हणजे किती होतं रे -4. 0 3 0 सॉरी 1 3 0 -4 झालं इथपर्यंत. ओके नेक्स्ट पुढं x आणि y झाला का. कुठला ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे हा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. हेच ट्रान्सफॉर्मेशन इथं सुद्धा वापरायचं सर. हेच ट्रान्सफॉर्मेशन राईट साइडला वापरायचं आहे. 2 4 लिहू नका थांबा जरा इथल्या 4 -3 टाइम्स ऑफ r1 हेच ट्रान्सफॉर्मेशन राईट साइडला सुद्धा वापरायचं. सेम ट्रान्सफॉर्मेशन राईट साइडला वापरल्यास R2 मधला एलिमेंट किती R2 मधला एलिमेंट किती आहे. सेम ट्रान्सफॉर्मेशन वापरल्यास इथं 4 -3 टाइम्स ऑफ 2 4 -6 -2 म्हणजे हा झाला +2 च्या ऐवजी -2 4 जशाला तसं. सॉरी सेकंड रो मधला चेंज होता सॉरी. सो फर्स्ट ऍज इट इज नो चेंज. सेकंड मधला एलिमेंट -2 आणि -2 झालं इथपर्यंत झालं का सर्वांचं. आता रिडक्शन म्हणजे काय खूप सोपी गोष्ट आहे. आपल्याला फक्त काय मिळवायचा होता अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मिळवायचा. एकच एलिमेंट 0 पाहिजे होता. येस इट हॅज द वन एलिमेंट 0. सेफ आहेत तुम्ही आता. नाउ वी कॅन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू इझिली. चेक करा -4 नी y ला मल्टिप्लाय करता येतं. इकडे हॉरिझॉन्टल जायचं इकडे व्हर्टिकली डाऊन यायचं. 0 * x 0 होणार 0 * x 0 -4 * y -4y इक्वल टू करा -2. चेक करा 0 * x करा इथला 0 इथला x 0 * x इकडे -4 आणि y -4y इक्वल टू किती करा -2. सो y इक्वल टू -2/-4 म्हणजे आन्सर किती आलं 1/2. आन्सर किती 1/2. सांगा x ची व्हॅल्यू किती. x इज व्हॉट. x व्हॅल्यू किती. y जर 1/2 असेल तर x किती. x व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना आता घ्या 1 * x 3 * y इक्वल टू किती लिहायचा याचा इक्विव्हॅलेंट मॅट्रिक्स एलिमेंट इज 2. y व्हॅल्यू ठेवा आता. y व्हॅल्यू 1/2 आहे. x प्लस y व्हॅल्यू 1/2 सो x इक्वल टू 2 - 3/2 that is again 1/2. x सुद्धा 1/2. 1 नाही रे राजा. चेक करा मंथन कशाला गडबड झाली पाहिजे मंथन. मस्ट बी 1/2. 4 - 3 1/2. क्लियर. यावरून तुम्हाला एक्स मॅट्रिक्स मिळाला. दिस इज कॉल्ड एज रिडक्शन मेथड. रिडक्शन मेथड मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे एकतर 2/2 चा क्वेश्चन असल्यास हा 0 करायचा. 3/3 चा क्वेश्चन असल्यास 3 0 करायचं. 3 0 करायचंय किंवा या मेथडने जाऊ शकता. इकडला कॉर्नर मधला एलिमेंट 0 केला तरी चालेल. पहिले x ची व्हॅल्यू मिळेल. आलेली x ची व्हॅल्यू x मध्ये या इक्वेशन मध्ये ठेवून y काढतात. दोन अननोन x y 3 अननोन x y z 3 अननोन मग 2 अननोन 0 करायचे मल्टिप्लाय करून x उरतो. आलेला x इथं ठेवायचा इक्वेशन मध्ये. y कॅल्क्युलेट करायचा. x y बोथ आलेले याच्यामध्ये ठेवून z काढावा लागतो. दिस इज कॉल्ड एज अप्पर ट्रायंग्युलर लोअर ट्रायंग्युलर विच इज रिडक्शन मेथड. कुठली मेथड रिडक्शन मेथड. टेक द क्वेश्चन 3/3 साठी. 3/3 चा एक रिडक्शनचा क्वेश्चन घ्या. 3/3 साठी रिडक्शन मेथड मध्ये एक क्वेश्चन घ्या. ओके x - y + z x - y + z इक्वल टू 1. x - y + z इक्वल टू 1. येस रिडक्शन मेथड आहे. फाइंड आउट x आणि y करायचं बरोबर आहे. रिडक्शन मेथड आहे.
एक्स आणि वाय फाइंड आउट करायचा. एक्स वाय म्हणजे इथं आला ना, आपण या व्हॅल्यूज काढल्या आपण, म्हणजेच इक्वेशन बाबतीत हे अननोन होते. इक्वेशन बाबतीत एक्स वाय अननोन होते. आता देणारा क्वेश्चन एक्स वाय झेड असेल. x minus y plus z equal to 1, 2x minus y equal to 1, 2x minus y equal to 1, 2x minus y equal to 1, 3x plus 3y, 3x plus 3y, 3x plus 3y minus 4z equal to 2. Start. काय लिहिणार पहिल्यांदा? दिलेलं इक्वेशन मॅट्रिक्स इक्वेशन मध्ये कन्वर्ट करा आणि चेक द अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करा. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करा त्याला. पहिले तर आता मॅट्रिक्स लिहा व्यवस्थितपणे. मॅट्रिक्स कन्वर्ट करा. सांगायचा मॅट्रिक्स ए किती? 1 minus 1 1, 2 minus 1 0, 3 3 minus 4. Okay, x y z and constant. किती constant? 1 1 हा constant, 1 1 2 हा constant. दिलं. काय कन्वर्ट करायचंय हे माइंड करा. कन्वर्ट करताना अप्पर करू शकता, लोअर करू शकता. अप्पर लोअर कन्वर्ट करताना लक्ष द्या, जर तुम्ही अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स कन्वर्ट करत असाल तर इथं पहिल्यांदा 1 पाहिजे. या 1 चा यूज करून त्याच्या खालचा एलिमेंट 0 अंदर. या 1 चा यूज करून त्याच्या खालचा एलिमेंट 0 अंदर. या 1 चा यूज करून परत त्याच्या खालचा एलिमेंट 0 अंदर. 1 0 0 म्हणजे हे 2 0 आपल्याला मिळाले. आता इथला 1 आणा. इथला एलिमेंट किती आणा? 1. या 1 चा यूज करून त्याच्या खालचा एलिमेंट 0 बनवा. दिस इज द मेथड. आपण आयडेंटिटी कन्वर्ट करायचो. आठवतं तुम्हाला? आयडेंटिटी कन्वर्ट करायचो त्यावेळेस ही मेथड वापरलेली आहे, ट्रान्सफॉर्मेशन मेथड. आठवतं का? आता फुल नाही करायचं आपल्याला, एवढंच करायचं. 3 पॉइंट्स, 3 एलिमेंट शुड बी 0. 3 एलिमेंट 0 झालं की क्वेश्चन कन्वर्ट करायचा, फक्त मल्टिप्लाय करून कन्वर्ट करायचा. हे 3 0 कसे मिळवतात ते पाहायचं आपल्याला. चेक करा. इथे किती पाहिजे तुम्हाला? 1 पाहिजे. वी आर लकी. हियर इट इज 1. 1 आहे. काही खटाटोप करायची गरज नाही आहे. इथं 1 आहे मात्र. करेक्ट. आता इथं 2 आहे, 0 करायचा. इथं 3 आहे, 0 करायचा. माइंड इट. माइंड दॅट. ओके. सांगा फर्स्ट कशामध्ये चेंज घ्यायचा आहे? R2 मध्ये. इथला एलिमेंट किती आणायचा आहे? 0. कशामध्ये चेंज आहे? R2 मध्ये चेंज आहे. सो R2 minus 2 times of R1. सांगा रे काय झालं मग इथं? रो नंबर 1 मध्ये नो चेंज, 2 मध्ये चेंज, 3 ऍज इट इज. 1 आणि 3 ऍज इट इज. हा एक्स वाय झेड ऍज इट इज रे, त्याला हलवू नका. एक्स वाय झेड ऍज इट इज राहतो. त्यानंतर इथं मात्र सेकंड रो मध्ये चेंज आहे. सांगा सेकंड रो मधले एलिमेंट काय येतील? सेकंड रो मधले एलिमेंट काय असतील? सेकंड रो मधले एलिमेंट चेंज जो घ्यायचा आहे त्यानुसार काय असतील सांगा. इथं R2 ची व्हॅल्यू 2 minus of 2 into R1 1. So answer is 0. Definitely 0 आलं तो पण. नेक्स्ट पुढं R2 चा एलिमेंट -1 -2 times of corresponding element -1. R1 चा एलिमेंट -1. So minus minus plus 2. -1 plus 2 plus 1. व्यवस्थित ऑब्झर्व करून लिहा. व्यवस्थित ऑब्झर्व करून लिहा. सेकंड रो चा लास्ट एलिमेंट किती? लोअर अपर सांगितलं ना राजा, दोन्ही चालतात. मानसी दोन्ही पण चालतात. कुठलाही तयार करा. कुठलाही तयार करू शकता अप्पर लोअर साठी. इथं फक्त तुम्हाला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरून करावं लागेल. हा 0 याचा यूज करून हा 0, याचा यूज करून हा 0. इथं 1 आणा, मग याचा यूज करून इथं 0 आणावा लागतो लोअर मध्ये. लोअर मध्ये तसं करावं लागतं. आपल्याला रो ची प्रॅक्टिस आहे म्हणून रो फॉर्मेशन्स मधून घेतलं, म्हणून अप्पर वापरला. अप्पर लोअर कुठलाही घेऊ शकता तुम्ही, मेन्शन काही नसतं. हा रिडक्शन इन्व्हर्जन मेथड मेन्शन असते एक्झाम मध्ये. रिडक्शन इन्व्हर्जन मेथड मेन्शन असते. R2 मधला एलिमेंट 0 -2 times of corresponding element 1. So answer is -2.
इथलं लिहायचं आहे आपल्याला आता. इथलं लिहायचं आहे पहा. R2 चा एलिमेंट किती आहे चेक करा. R2 चा एलिमेंट 1 आहे. 1 minus 2 times of corresponding element 1. 1 minus 2 minus 1. So this element is minus 1. झालं complete? Now अजून ट्रायंगुलर झालेला नाहीये. ट्रायंगुलर करावं लागेल आपल्याला अजून. ओके. लकीली वी गॉट 1 हियर. इथं 1 पाहिजे होता आपल्याला, लकीली तयार झालेला आहे. बरोबर आहे का? इथं 1 पाहिजे ना आपल्याला, तो तयार झाला इथे ऑटोमॅटिक. या नेक्स्ट ट्रान्सफॉर्मेशन काय लिहिणार? कशामध्ये चेंज आहे? R3 मध्ये. इथला एलिमेंट किती आणायचा आहे? 0. इथला एलिमेंट 0 तुम्हाला फॉर्म करायचा आहे. ओके. इथला एलिमेंट 0 फॉर्म करायचा आहे. चेक करा प्रोसेस काय. इथं 1 आणला, इथं 0, या 1 चा हेल्प घेऊन 0, या 1 चा हेल्प घेऊन 0, या पद्धतीने. सो स्टार्ट. काय होईल सांगा. R3 मध्ये चेंज आहे. R3 मायनस 3 टाइम्स करावं लागेल. कुठल्या रोला? कुठल्या रोला मल्टिप्लाय करावं लागेल मला? इथं 3 आहे, -3 हे चालेल का रे? नाही चालेल. विथ द हेल्प ऑफ R1, with the help of R1, with the help of R1. सांगा मग फायनल इथला मॅट्रिक्स काय इंडिकेट असेल? फर्स्ट रो नो चेंज, 1 minus 1 1 जशाला तसा. फर्स्ट रो नो चेंज. सेकंड रो नो चेंज, 0 1 minus 2 नो चेंज. XYZ कधीही चेंज करायचे नाही. XYZ मात्र ऍज इट इज. सांगा नेक्स्ट. फर्स्ट आणि सेकंड ऍज इट इज. सांगा थर्ड रो मधला पहिला एलिमेंट. थर्ड रो मधला पहिला एलिमेंट. थर्ड रो मधला पहिला एलिमेंट किती? R3 आहे, 3 आहे, 3 minus 1 3, 3 minus 3 0. नेक्स्ट एलिमेंट R3 मधला एलिमेंट 3, तो डोक्यावर लिहायचा. 3 minus 3 times of R1 minus 1. Minus minus plus, so it is 6. 0 6 झालं. तिसरा एलिमेंट त्याच रो मधला तिसरा एलिमेंट किती? R3 ची व्हॅल्यू -4, -3 टाइम्स ऑफ करस्पॉन्डिंग एलिमेंट 1 -7. हे झालं तुमचं R3 कंप्लीट. राइट हँड साइडला जायचं आपल्याला. राइट हँड साइडचा एलिमेंट काउंट करा. R3 चा राइट हँड साइडचा एलिमेंट 2. 2 minus 3 times of R1 corresponding element 1. 2 minus 3 minus 1. So this should be -1. इथपर्यंत. पण आपलं खरंच झालं का रे ट्रायंगुलर कंप्लीट? अजून नाही. आपल्याला काय शॉर्टफॉल आहे आता? या 6 ला 0 करायचं. इथल्या जो 6 आहे त्याला मात्र 0 करायचंय तुम्हाला. इथला जो 6 आहे त्याला 0 करायचंय तुम्हाला. 0 करायचं. त्या 6 ला 0 करायचं आहे. कसं 0 करणार? 6 कितव्या रो मध्ये आहे? 6 कितव्या रो मध्ये आहे? 6 कितव्या रो मध्ये आहे? 6 थर्ड रो मध्ये. सो थर्ड रो मध्ये चेंज घ्यायचं. थर्ड रो मध्ये चेंज घ्यायचा. 6 टाइम्स ऑफ. कोणाची हेल्प घ्यायची रे? कोणाची हेल्प घेणार? त्यामुळे इथं 1 आणला पाहिजे पहिल्यांदा, तरच तो सुटेबल असतो. नाही जमलिंग होत राहणार. विथ द हेल्प ऑफ R2. विथ द हेल्प ऑफ R2. R3 minus 6 times of R2 है, right? First row no change. 1 minus 1 1. 0 1 minus 2. Right? Third row मध्ये चेंज आहे. इथं 0 आहे, इथं 0 मिळणारच, काही डाऊट नाही. नेक्स्ट R3 चा एलिमेंट -7. -6 टाइम्स ऑफ R2 चा एलिमेंट -2. माइनस माइनस प्लस करा. काय येईल? -7 प्लस 12. आन्सर इज +5. या ठिकाणी +5. XYZ as it is, no change. Right hand side. पट लिहायला शिकायचं. सांगा किती? फर्स्ट दोन एलिमेंट as it is. फर्स्ट 2 elements as it is. नेक्स्ट R3. R3 ची व्हॅल्यू सांगा किती आहे?
या ठिकाणी R3 चा एलिमेंट -1 -6 टाइम्स ऑफ R2 अगेन -1 किती झालं रे -1 + 6 किती झाला 5 बरोबर आहे का सांगा मला z ची व्हॅल्यू किती z इज व्हॉट z ची व्हॅल्यू किती काय झालं या ठिकाणी इथे तुम्हाला हॉरिझॉन्टल जायचंय या ठिकाणी हॉरिझॉन्टल जायचंय या ठिकाणी वर्टिकली डाऊन राईट काय होईल इथं शेवटचं इक्वेशन तयार करा हा 0 * x 0 * y 5 * z सो 5z = किती 5 सो z = किती 1 बरोबर आहे हे झालं फर्स्ट फॉर्म सेकंड 0 * x 1 * y -2 * z = किती रे -1 याला इक्वेट करायचं इकडं y z ची व्हॅल्यू टाका y -2 * 1 = -1 सो y = किती 1 + 2 बरोबर आहे का -1 आहे सर -1 + 2 किती होतात -1 + 2 आन्सर इज 1 अगेन z आणि y ची व्हॅल्यू 1 1 आता x काढायचा 1x - y plus z equal to किती रे 1 1 into x minus 1 into y 1 into z equal to 1 करा y आणि z ची व्हॅल्यू माहिती आहे y व्हॅल्यू 1 आहे z व्हॅल्यू 1 आहे सो x equal to +1 - 1 कॅन्सल सो x ची व्हॅल्यू सुद्धा किती मिळते फायनली x is also 1 x y z तिन्ही व्हॅल्यूज 1 आहेत का क्रॉस चेक करा yes three values are same x y z values 1 1 1 आहेत this is the application inversion method and reduction method inversion method and the reduction method inversion method and method reduction method म्हणतात याला inversion and reduction method म्हणतात Page number 63 textbook page number 63 question number 3 textbook page number 63 page number 63 question number 3 रोमन अंक 2 मधला थर्ड क्वेश्चन वाचा तो क्वेश्चन काय read the question page number 63 सेकंड मधलं थर्ड पेज नंबर 63 सेकंड मधलं थर्ड वाचला करे क्वेश्चन टेक्स्ट बुक पेज नंबर 63 रोमन अंक 2 मधला थर्ड क्वेश्चन रोमन अंक 2 मधला थर्ड क्वेश्चन ओके चे वर्डिंग क्वेश्चन्स एग्जाम मध्ये विचारले जातात या टाइपचे वर्डिंग क्वेश्चन्स जनरली एग्जाम मध्ये विचारले जातात सो हाऊ टू टॅकल दॅट वी हॅव टू सी चेक करा काय दिलं पहिल्यांदा द सम ऑफ द थ्री नंबर इज 6 सो लेट द थ्री नंबर्स ॲज x y z let three numbers as x y z let the three numbers as x y z let the three numbers as x y z so what is the first condition let the three numbers as x y z
What is the first condition? Sum of the three numbers is 6 means what? X plus y plus z equal to किती? Sum of the three number is 6 means x, y, z. X plus y plus z equal to 6. Second condition, if we multiply third number by 3, if we multiply third number by 3, if we multiply third number by 3 and add it to the second म्हणजेच y. बरोबर आहे का? If we multiply third number by 3 and add it to the second number, we get 11. Is the second condition. सरळ कंडिशन आहे, थोडस व्यवस्थित वाचा फक्त. थर्ड नंबर 3 ने मल्टिप्लाय केलाय, सेकंड ला ऍड केलाय, वी गेट 11. नाउ द थर्ड कंडिशन. तीन इक्वेशन, तीन अननोन साठी. थर्ड इक्वेशन, by adding first and third number we get a number which is double the second number. By adding first and third number we get double the second one, double the second number. बरोबर आहे का? याला तुम्हाला करेक्ट करून घ्या. सो पहिलं इक्वेशन x plus y plus z equal to 6. Second equation y plus 3z equal to 11. Third equation x minus 2y plus z equal to 0. That's it. काय काढायचंय? x y z काढायचंय. कुठली मेथड वापरली पाहिजे असं काही लिहिलेलं आहे का? नाहीये. कुठली मेथड वापरावी असं काही लिहिलेलं नाहीये. सो यू कॅन यूज एनी मेथड, राईट. फक्त वर्डिंग मी तुम्हाला कन्वर्ट करून दाखवले. कॅन यूज एनी मेथड. सांगा या ठिकाणी ax इक्वल टू b फॉर्मेशन शेवटी a as 1 1 1, राईट. 0 1 3 1 minus 2 1. x म्हणजेच xyz, x म्हणजेच xyz. What is the b? 6 11 and 0. 6 11 and 0 is the b. बरोबर आहे का? So first 1 1 1 0 1 3 1 minus 2 1 या पद्धतीनं मॅट्रिक्स तयार झाले. करता येईल सॉल्व? करता येईल का? कुठली मेथड वापरा? a into ax equal to b, a into a inverse into ax equal to a inverse into b. So याला ब्रॅकेट करा. आयडेंटिटी मॅट्रिक्स x, a inverse of b. So x equal to a inverse into b, x equal to a inverse into b. So a inverse we can find out by any method, transformation or adjoint method, and multiply with b, you will get that numbers. ते नंबर्स तुम्हाला मिळतील. सांगा डिटरमिनंट किती? a चा डिटरमिनंट किती? सो या ठिकाणी प्रीवियस मेथड, आता लक्ष द्या सर्वांनी ज्यांना समजलं नव्हतं त्यांनी. 1 1 1 0 1 3 1 minus 2 1. याला परत पहिला कॉलम as it is, सेकंड कॉलम as it is, फर्स्ट रो परत एकदा लिहायचं आहे. फर्स्ट रो as it is, second row as it is. याला ब्रेक कर. फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो, ब्रेक कर. फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो, ब्रेक कर.
डिटरमिनंट किती आलेला? डिटरमिनंट किती आलेला? 9 येतो, राईट? आय थिंक 9 येतो डिटरमिनंट. बरोबर आहे का? डिटरमिनंट किती येतो? 9. So start the element for the adjoint of A set. Start the element adjoint of A set. Adjoint of A तयार करावं लागेल, त्यानंतर त्याचा इनव्हर्स जो की इथं युटिलाइज करायचा आपल्याला. बरोबर आहे का? डिटरमिनंट काढला का नाही? किती जणांनी काढलं डिटरमिनंट? नाही काढलं डिटरमिनंट. ओके, या ठिकाणी इथे तुम्हाला क्रॉस मल्टिप्लाय करायचं. 1 with 1 आणि 1 minus of -2 into 3. 1 plus 6 म्हणजे किती येतं? 7. सो फर्स्ट एलिमेंट 7. बरोबर आहे? त्यानंतर याचं काम झालं. आता नेक्स्ट 1 into 3, 1 into 0, 1 into 3, 1 into 0. So answer is 3. So जायचंय हॉरिझॉन्टली, लिहायचंय व्हर्टिकली, जायचंय रो वाईज, लिहायचंय कॉलम वाईज. लक्षात ठेवा. XYZ 1 2 3 का. ओके, व्हेरी गुड. XYZ 1 2 3 येतात. बरोबर आहे. 1 + 2 + 3 इज द 6. बाकीचे स्टेटमेंट फॉलो करतो का पाहायला पाहिजे. कंडिशन्स फॉलो करतो का पहा. इथं मल्टिप्लिकेशन -2 into 0, -2 into 0 0 आणि -1. सो हिअर इट इज -1. 7 3 -1 पहिला कॉलम बरोबर आहे का? फर्स्ट कॉलम 7 3 -1. पुढे नेक्स्ट जायचंय हॉरिझॉन्टली, लिहायचंय व्हर्टिकली. या ठिकाणी -2 -1, -2 -1, -2 -1, -3, -3, -2 -1, -1 + 1 0. Next 1 minus of -2, 3, 3 into 1, 3 minus 1, that is 2. या पद्धतीने करत राहायचं. 0 minus 3, 1. So this is the adjoint. Check करा values. 7 minus 3 2, 3 0 minus 3, -1 3 1. या ठिकाणी -3 आहे. -1 3 1. ओके, त्यानंतर इनव्हर्स काढून b ला मल्टिप्लाय करायचं. इनव्हर्स काढून b ला मल्टिप्लाय करायचं. So A inverse 1 by determinant of A into adjoint of A, that is 1 by 9 times of same matrix. 7 minus 3 2, 3 0 minus 3 -1 3 1. ओके, त्यानंतर तुम्हाला b ला मल्टिप्लाय करायचं. सो A inverse into B. So 1 by 9 times of 7 minus 3 2, 3 0 minus 3, and next -1 3 1. And the B matrix is 6 11 0, right? B matrix किती आहे? 6 11 0. सांगा मग फायनल आन्सर किती आहे? इकडे हॉरिझॉन्टल, इकडे व्हर्टिकल जायचं. या ठिकाणी हॉरिझॉन्टल फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम, फर्स्ट एलिमेंट व्यवस्थित ऑब्झर्व करून लिहा. फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम, फर्स्ट एलिमेंट किती येतं आन्सर? 27 येतं का तो? का 9 येतं? XYZ 1 2 3 येतात. करेक्ट आहे. 42 minus 33 आणि 0. 42 minus 33. 42 minus 33 I think 9 येतो, राईट? 28 आणि 27. -6 plus 33, 27. So final answer is 1 2 3. 1 2 3.
XYZ are 1, 2, and 3. XYZ are XYZ are 1, 2, and 3. XYZ are 1, 2, 3. XYZ are 1, 2, 3. त्या पद्धतीनं हा क्रॉस चेक आहे. दिस इज वर्डिंग क्वेश्चन. या टाइपचे क्वेश्चन्स सिमिलर बरेच बुक्स मध्ये आहेत. क्वेश्चन नंबर 5 सिमिलर आहे. क्वेश्चन नंबर 6 सिमिलर आहे. 5, 6 सिमिलर आहे. क्वेश्चन नंबर 4 चेक करा. 4 चं कन्वर्ट करू आपण. 4 चं मॅट्रिक्स इक्वेशन चेक करा. क्वेश्चन नंबर 4 सेम पेज. थर्ड च्या आधीचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 साठी मॅट्रिक्स इक्वेशन तयार करू. इक्वेशन तयार करा. वाचा क्वेश्चन काय आहे. फोर्थ मध्ये द कॉस्ट ऑफ 4 पेन्सिल 3 पेन्स अँड 2 बुक्स इज 150. लेट द कॉस्ट ऑफ one काय ते. Let the cost of one pencil is X. Cost of one pen is Y. One pen is Y and 2 books. One book is 150. One book is Z. Pencil cost, one pencil X, one pen Y, and one book is the Z. X, Y, Z, these are pencils, pen and book cost. सांगा इक्वेशन आणि देअर कंडिशन्स. इक्वेशन आणि कंडिशन्स कशा आहेत ते क्रॉस चेक करा. इक्वेशन कंडिशन काय आहेत क्रॉस चेक करा. इक्वेशन आणि कंडिशन्स काय आहेत क्रॉस चेक करा. रीड करा. क्वेश्चन मध्ये इक्वेशन कसं तयार होईल ते पाहायचं आपल्याला. सांगा काय फर्स्ट वर्डिंग. कॉस्ट ऑफ 4 पेन्सिल 3 पेन अँड 2 बुक इज 150. 4 into X plus 4 into X plus 3 into Y plus 2 into Z equal to किती 150. या पद्धतीने इक्वेशन तयार होतं. नेक्स्ट कॉस्ट ऑफ 1 पेन्सिल 2 पेन 3 बुक्स. 1 pencil. Next 2 pens and how many books? 3 books.
सिंपल आहे वर्डिंग, काही कन्फ्युज केलेलं नाहीये. 6 pencil, 2 pen, 3 books. 6, 2, 3. 6, 2, 3. 6, 2, 3 is 175. प्रत्येकाची कॉस्ट काढायची. हेवी कॅल्क्युलेशन आहे, स्किप आउट केलं तरी चालेल. असंच 2/2 साठी एक क्वेश्चन आला होता ऍक्च्युली, त्यासाठी घेतलं, पण हा 3/3 च कॅल्क्युलेशन थोडे हेवी जातील याच्या बाबतीत. ऑलमोस्ट थीम ऑफ चॅप्टर पूर्ण कव्हर केलेले आहे. ऑलमोस्ट चॅप्टर इथे एंड होतो. एखादा कन्सेप्ट राहतो ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहू, पण ऑलमोस्ट चॅप्टर एंड आहे. ऑलमोस्ट चॅप्टर एंड आहे. जस्ट इक्वेशन कन्वर्ट करून तुम्हाला ए इनवर्स कुठल्याही मेथडनी काढता येईल. कुठल्याही मेथड पॅरलल मेथडनी काढता येतो ए इनवर्स, तसं लक्षात ठेवायचं. सो याच्याविषयी जे काही एमसीक्यू असतील ते पार्टली होऊन जातील, ते घेण्यात येतील. येस येस, एवढंच चॅप्टर आहे. चॅप्टर मध्ये जास्त काही नाहीये. 2 मेथड आहेत इनवर्सच्या आणि 2 ऍप्लिकेशन्स, इन्व्हर्जन मेथड आणि रिडक्शन मेथड. नेक्स्ट चॅप्टर अजून विचार नाही केलं. वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. ओके. काय सीईटी ची सेकंड इन्स्टॉलमेंट भरून तुम्ही तुमचे बुक्स कलेक्ट करून ठेवा. ओके. येस, चॅप्टर स्कोरिंग आहे, नो डाऊट. सीईटी जेडब्ल्यू ला डिफरंट आहे, पण याचं नेचर सीईटी जेडब्ल्यू साठी याचं नेचर कम्प्लिटली डिफरंट आहे, वेगळं आहे. नेचर खूप डिफरंट आहे. Okay, thank you. We'll see in the coming lecture, next part.